Hello students, good morning. Today we are going to discuss a very important topic of writing skill in your textbook, that is statement of purpose. This is the fourth topic in your writing skills topic in your textbook. तुमच्या थर्ड सेक्शन मधला हा फोर्थ टॉपिक आहे द स्टेटमेंट ऑफ पर्पस. So, all of you must have started with your board examination studies and the studies of the entrance examinations after that. Many of you must have also googled for the top universities and the top colleges where you want to take admission for the graduation courses. तुम्ही आतापर्यंत बोर्ड एक्झाम्सला चालू केलं, एक्झामच्या स्टडीजला चालू केलं असेल. काही जणांनी अगदी टॉप युनिव्हर्सिटीज ज्या आहेत किंवा टॉप कॉलेजेस जे आहेत जिथं आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे त्याचा स्टडी पण केला असेल, ते गुगल पण केलेली असेल. बट हॅव यू एव्हर गिवन अ थॉट टू द ॲडमिशन प्रोसिजर इन दीज कॉलेजेस? सिम्पली फिलिंग द फॉर्म अँड गेटिंग ॲडमिशन इज अ आउटडेटेड प्रोसेस. आता तुम्ही असा विचार केला का की नाही, ह्या टॉप कॉलेजेसला आपल्याला जायचं आहे इंडियामध्ये किंवा ॲब्रॉड, आपल्याला ह्या टॉप कॉलेजेसला जायचं आहे, तर मग ह्याची ॲडमिशन प्रोसिजर कशी असेल? नुसतं फॉर्म फिल करायचं आहे आणि ॲडमिशन मिळाली, ही आउटडेटेड प्रोसिजर झाली. इन अ प्रेझेंट ग्लोबलाइज्ड वर्ल्ड, अलॉंग विथ युअर ॲप्लिकेशन फॉर्म अँड युअर CV, यू हॅव टू गिव्ह अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. तुम्हाला त्याच्याबरोबर स्टेटमेंट ऑफ पर्पज, ज्याला आपण SOP असं म्हणतो, ते परफेक्ट SOP तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे. A perfect SOP will actually fetch you admission in the topmost universities or the top colleges India and abroad also. तुमचा जर SOP हा परफेक्ट असेल तर तुम्हाला इंडियामध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा ॲब्रॉड सुद्धा तुम्हाला चांगल्या कॉलेजेसला किंवा चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळेल. ओके, यू विल से दॅट वाय इट इज नेसेसरी फॉर अस ॲट दिस मोमेंट. यू नो, many of the students like to study abroad after their graduation or go for the fellowship to the foreign countries or to some countries like America, Germany, अशा कंट्रीजला जायला ते प्रेफर करतात PhD करण्यासाठी, फेलोशिप करण्यासाठी. आणि मग तिथे स्टेटमेंट ऑफ पर्पज हे नेसेसरी आहे. म्हणून आता आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज कसा लिहायचा असतो, व्हॉट इज ॲक्च्युली स्टेटमेंट ऑफ पर्पज, हाऊ शुड यू राईट इट, दिस वी आर गोइंग टू स्टडी in this lecture. Okay, so see my first slide. Actually here, this picture you can see the perfect statement of purpose. Okay, so what should be included in it? I have given here some keywords. I have given here actually. Truth means what? The statement of in this statement of purpose you should write whole truth and only truth. फक्त ट्रूथ आणि ट्रूथच लिहायचं आहे, बाकी काहीही लिहायचं नाहीये. खरं आणि खरंच बोलायचं आहे, खोटं बोलायचं नाहीये. ओके. ड्रामा, ॲड न्यू फ्लेवर टू युअर रायटिंग. फ्लेवर टू युअर रायटिंग मीन्स हाऊ यू शुड राईट. यू शुड राईट इन अ फ्लरिशिंग लँग्वेज. तुमचं लँग्वेज खूप छान असली पाहिजे, अशा लँग्वेजमध्ये तुम्ही लिहायचं आहे. Customize, change your essay based on the university applied to highlight the different parts of your personality. What you can do, that essay should be written there आणि मग तो जो essay आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रमाणे तुम्ही तो चेंज करायचा आहे. ओके, प्रत्येक युनिव्हर्सिटीला सारखाच essay तुम्ही लिहून चालणार नाहीये. Now why it is called a statement of purpose? It is called a statement of purpose for a reason. To talk about your beliefs and the purpose behind why you are doing what you are doing. Okay, स्टेटमेंट ऑफ पर्पजला स्टेटमेंट ऑफ पर्पजच का म्हटलं जातं? कारण का ते कशाबद्दल बोलतं, तर तुमच्या बिलीफ्सबद्दल बोलतो. तुम्ही काय करताय, कशासाठी करताय, तुमचं पर्पज काय आहे, हे सगळं करण्याच्या पाठीमागे त्याला आपण स्टेटमेंट म्हणून त्याला आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणतो. नंतर मग प्लेजरिझम म्हणजे काय, तर सपोज यू कॉपी समथिंग. तुम्ही जर काही कॉपी केलं असेल तर मग कॉपी केल्यानंतर ते कॉपीराईट होतं, तुम्हाला ते स्टेटमेंट ऑफ पर्पज तुमचं कॉपीराईट होऊन ते डिस्कार्ड केलं जातं. सो यू शुड नॉट डू इट. द वर्ड्स रिस्पॉन्सिबल, ग्रोथ, अकाउंटेबिलिटी, गव्हर्नन्स, स्ट्रक्चर्ड, peer learning, all these keywords should be used in your statement of purpose. I am just
I have just shown you little bit of statement of purpose in this picture actually. या पिक्चर मध्ये तुम्हाला थोडंसं स्टेटमेंट ऑफ पर्पज कशा टाईपचं असतं ह्याचा ट्रेलर दाखवण्यासाठी हे पिक्चर आहे. सो वी विल मूव टू आवर नेक्स्ट स्लाइड. आवर नेक्स्ट स्लाइड इज अबाउट द आइसब्रेकर्स विच आर गिवन इवन युअर टेक्स्टबुक. आइसब्रेकर्स जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत त्याच्याबद्दल आपली नेक्स्ट स्लाइड आहे. प्रोफेशन अँड डिझायर्ड क्वालिटीज. प्रोफेशन कुठल्या प्रत्येक प्रोफेशनला एक वेगवेगळ्या पद्धतीच्या क्वालिटीजची नेसेसिटी असते आणि त्या क्वालिटीज कुठल्या असल्या पाहिजेत, कुठल्या प्रोफेशनला कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजेत हे डिस्कस करायचं आहे आपण. इथं तुम्हाला मॅच द पेयर्समध्ये दिलेलं आहे, मी इथं डायरेक्टली आन्सर लिहिलेले. ओके, बिझनेसमॅनला कुठल्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे तर कन्व्हिन्सिंग, सेलिंग अँड रिस्क टेकिंग हे ह्या क्वालिटीज बिझनेसमॅन मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे काय कन्व्हिन्सिंग म्हणजे काय की ना ही शुड बी एबल टू टेल दॅट हाऊ हिज गुड इज व्हेरी बेस्ट. म्हणजे त्याचं जो मटेरियल आहे ते खूप चांगलं कसं आहे किंवा मग त्याची जी वस्तू आहे ही त्याची जी थिंग आहे ती कशी चांगली आहे मार्केटमध्ये हे त्याला कस्टमरला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. वाय? बिकॉज देर आर सो मेनी शॉपकीपर्स विच आर सेलिंग द सेम गुड. तीच गोष्ट विकणारे बरेच लोक असतात मार्केटमध्ये. मग माझीच वस्तू दुसऱ्यापेक्षा कशी चांगली आहे, माझ्याकडनं घेतल्यानंतर तुम्हाला काय प्रॉफिट होणार आहे हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे त्या लोकांना आणि तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकाल. तुमची सेलिंग क्वालिटी पण तुमच्याकडे असली पाहिजे. ती जी सेलिंग स्किल आहे ती स्किल तुमच्याकडे असली पाहिजे आणि रिस्क टेकिंग पण असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यापारामध्ये प्रत्येक बिझनेसमॅनला काही ना काहीतरी रिस्क घ्यावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी, इफ आय एम डुईंग द बिझनेस ऑफ यू कॅन से बीट, मी गव्हाचा बिझनेस करते. सो आय शुड टेक द रिस्क ऑफ कलेक्टिंग द वीट. म्हणजे मी अशी रिस्क घेतली पाहिजे की ना 100 पोती मी गहू घेतलेला आहे शेतकऱ्याकडनं. उद्या विकला जाईल नाही विकला जाईल हे माहीत नाहीये, चांगल्या किमतीला विकला जाईल नाही विकला जाईल हे माहीत नाहीये, पण मी ती रिस्क घेते. तर मग ती रिस्क घेण्याची क्वालिटी पण माझ्याकडे असली पाहिजे. सो दिस इज द प्रोफेशन ऑफ बिझनेसमॅन अँड द डिझायर्ड क्वालिटीज. नाव सेकंड इज आर्टिस्ट. आर्टिस्टमध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजेत तर इमॅजिनेटिव्ह, क्रिएटिव्ह, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. ओके, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. तो इमॅजिनेटिव्ह असलं पाहिजे, त्याला इमॅजिनेशन्स करता आले पाहिजे की ना हे पिक्चर असेल तर हे कसं दिसेल, हा निसर्ग कसा दिसेल. तो क्रिएटिव्ह असला पाहिजे, म्हणजे तो स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी त्याला नवीन नवीन घालता आलं पाहिजे. ओके, आणि थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स म्हणजे आपल्याला जे प्रत्येकाला दिसतं त्याच्यापेक्षा वेगळं त्याला काहीतरी दिसलं पाहिजे, तरच तो त्याच्यामध्ये तो काहीतरी पेंटिंग करू शकतो किंवा मग तो काहीतरी ड्रॉइंग करू शकतो, तरच त्याला ते करता येतं. बघा, आपल्या प्रत्येकाला सूर्य दिसतो किंवा आपल्या प्रत्येकाला चंद्र दिसतो, पण त्याची जी ब्युटी आहे जो तो आर्टिस्ट बघू शकतो तो आपण प्रत्येकजण बघू शकत नाही ॲक्च्युअली. ओके, त्याची जी ब्युटी आहे तोच बघू शकतो. तर मग हे थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स त्या आर्टिस्टला जमतं. देन ॲडव्होकेटला काय लागतं तर लॉजिकल रिझनिंग लागतं. त्याच्याकडे लॉजिकल रिझनिंग असलं पाहिजे. लॉजिकल रिझनिंग म्हणजे काय तर मग त्याला प्रश्न विचारता आला पाहिजेत, हे असं का ते तसं का. ओरेटरी स्किल्स असले पाहिजेत. ओरेटरी स्किल्स म्हणजे काय की ना त्याला बोलण्याचे स्किल्स असले पाहिजे, त्याला मत पटवून देण्याचे स्किल्स असले पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग पण असलं पाहिजे की ना आपला जो विपक्षीय आहे किंवा आपला जो अपोजिट आहे त्याला कसं खाली घ्यायचं किंवा खाली खेचायचं ह्याचं थिंकिंग पण त्याच्याकडे असलं पाहिजे. ओके, पोलीसमध्ये काय असलं पाहिजे तर ही शुड बी अलर्ट, इन्व्हेस्टिगेटिव्ह, लव फॉर फिजिकल ॲक्टिव्हिटी. तो अलर्ट असला पाहिजे, त्याला इन्व्हेस्टिगेटला करता आलं पाहिजे आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी त्याला प्रेम असलं पाहिजे. नाहीतर पोलीस असा नको की ना त्याला पळता सुद्धा येत नाहीये, असं पोलीस असून कामा नाही. सायंटिस्टमध्ये काय असलं पाहिजे, रीडिंग असलं पाहिजे, एक्सपेरिमेंटिंग असलं पाहिजे आणि रिसर्च असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी वाचलं पाहिजे, त्याला खूप वाचण्याची आवड पाहिजे, वेगवेगळे रिसर्च पेपर्स त्यांनी वाचले पाहिजेत वेगवेगळ्या लोकांचे. नंतर मग एक्सपेरिमेंट्स करता आले पाहिजेत आणि रिसर्च करता आला पाहिजे. ओके, सो नाव वी आर गोइंग टू मूव with the another icebreaker in your textbook. The question is what is your career goal. ओके, त्यांनी क्वेश्चन असं विचारलं की ना तुमचं करिअर गोल काय आहे.
आता मी इथं माझ्या पद्धतीने आन्सर दिलेले, माय करिअर गोल इज टू बिकम अ ऑथर. हे मी माझ्या पद्धतीने आन्सर दिले, तुम्ही कुठल्याही पद्धतीने आन्सर देऊ शकता. वाय? युअर करिअर गोल मे बी डिफरंट देन माय करिअर गोल. ओके, but for example I have given here a career goal. Why? Because we have to discuss the qualities of the author in the next icebreaker. आपल्याला त्या करिअर, जे करिअर आहे त्याच्या क्वालिटीज काय काय आहेत हे आपल्याला नेक्स्ट आईस ब्रेकरमध्ये ते डिस्कस करायचे आहेत, म्हणून मी इथं फॉर एक्झाम्पल ऑथर घेतलेला आहे. ओके, सो क्वालिटीज हेल्पफुल टू अचीव करिअर गोल. ऑथरच्या काय क्वालिटीज असल्या पाहिजेत? रीडिंग ही क्वालिटी असली पाहिजे, रायटिंग ही क्वालिटी असली पाहिजे, देन इमॅजिनेशन ही क्वालिटी असली पाहिजे, देन रिसर्चिंग ही क्वालिटी असली पाहिजे रायटरकडे, देन सिम्पथी असली पाहिजे. सिम्पथी म्हणजे दया असली पाहिजे. रिसर्च म्हणजे काय? तर नवीन नवीन गोष्टी शोधून काढता आल्या पाहिजेत त्याला. नंतर मग लँग्वेज स्किल्स असले पाहिजेत त्याच्याकडे. दिस इज द मेन थिंग ॲक्च्युली. ही शुड बी एबल टू राईट, ही शुड हॅव फ्लॉवरेटिव्ह लँग्वेज, फ्लरिशिव्ह लँग्वेज, लँग्वेज स्किल्स असले पाहिजेत त्याच्याकडे. नंतर अंडरस्टँडिंग ऑफ द सराउंडिंग्स, म्हणजे आपण कुठल्या सराउंडिंग्समध्ये राहतोय आणि कशा टाईपचे रायटिंग्स त्या लोकांना आवडतात, हे सगळं अंडरस्टँडिंग ऑफ द सराउंडिंग्स असलं पाहिजे. नंतर थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स, त्या बॉक्सच्या बाहेर थिंकिंग करता आलं पाहिजे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादी घटना घडलेली आहे, तर आपण नॉर्मल लोक ज्या पद्धतीने बघतो त्या पद्धतीने न बघता की ना त्याचा अजून वेगळा काय परिणाम होऊ शकतो हे पण त्याला बघता आलं पाहिजे. सो दीज आर द ॲक्च्युली क्वालिटीज विच आर हेल्पफुल टू अचीव द करिअर गोल ऑफ बिकमिंग ऑथर. ओके, तुमचं जसं करिअर गोल असेल तसं तसं त्याप्रमाणे त्या क्वालिटीज डिफरंट होत जातील. ओके, तर त्याप्रमाणे तुमच्या क्वालिटीज ह्या वेगवेगळ्या होत जातील. फॉर एक्झाम्पल आय हॅव गिवन दिस. सो नाउ we are going to start with our statement of purpose. So I am just going to discuss with the first point, personality. पर्सनॅलिटीचा हा जो फर्स्ट पॉईंट आहे, ह्या पहिल्या पॉईंटशी मी डिस्कस करणार आहे आणि नंतर मग व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज, ॲप्लिकेशन प्रोसेस तुम्हाला पॉईंट वाईज दाखवून देते काय काय आपण डिस्कस करणार आहोत. पर्सनॅलिटी, स्टेटमेंट ऑफ what is statement of purpose, application process, brainstorming. It is not the brainstorming which is given in your textbook. Actually it is the brainstorming which you have to do to write the statement of purpose. Then 7 P's which are necessary for writing the statement of purpose. Key components of statement of purpose. Why an SOP means why SOP is important. Then writing a draft, how the rough draft should be written. Format of SOP. Then writing skills of SOP, tips to write SOP, do's and don't do's of SOP, what are the frequently asked questions while writing SOP, difference between resume, CV and SOP, then example of SOP and then analysis of the given SOP. These are the 16 points actually which we are going to discuss in this topic of what you can say of SOP. So we are going to see now personality. So what is personality? See, I have tried to show you here a diagram of personality. हे डायग्राम शो करण्याचा प्रयत्न केलेला. आय नो इट इज व्हेरी स्मॉल बट आय एम गोइंग टू एक्सपांड इट अँड what is personality and what actually you should include in the statement of purpose of personality. Okay, see, पर्सनॅलिटी ॲक्च्युली म्हणजे काय? ओके, पर्सनॅलिटी इज ॲक्च्युली द इनहेरंट क्वालिटीज विच यू गेट फ्रॉम युअर ॲन्सेस्टर्स. पर्सनॅलिटी म्हणजे काय? तर तुमच्या ज्या इनहेरंट क्वालिटीज आहेत, तुम्हाला मिळालेल्या तुमच्या ज्या इनहेरंट क्वालिटीज आहेत, कुणाकडनं? तर ॲन्सेस्टर्सकडनं मिळालेल्या ज्या काही इनहेरंट क्वालिटीज आहेत, म्हणजे तुमच्या वडिलांकडनं मिळालेले असतील, तुमच्या आईकडनं मिळालेले असतील, आजोबाकडनं मिळालेले असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ फादर इज अ सिंगर, द सन बिकम्स अ सिंगर. सो दिस इनहेरंट क्वालिटी ऑफ सिंगिंग इज इनहेरिटेड बाय द सन फ्रॉम हिज फादर ओनली. तर मग हे जे इनहेरंट क्वालिटीज आहेत, त्या इनहेरंट क्वालिटीज प्लस द क्वालिटीज विच यू युअर सेल्फ अचीव प्लस द एक्सपिरियन्स, हे सगळं मिळून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. ओके, and this personality, why this personality is important? Because you have to include this personality in the statement of purpose. तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी म्हणजे मी कसा आहे,
माझी पर्सनॅलिटी काय आहे, माझ्याकडे काय क्वालिटीज आहेत आणि मी काय काय करू शकतो आणि माझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, हे सगळं तुम्हाला त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये घालायचे आहेत. सो दिस दिस personality is very important. So I have just given here a mind map. This is a mind map of personality. So I'm going to extend it. Personal development. So I want to be just, we are going to discuss it very briefly. पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये मला बी म्हणजे काय, आय वॉन्ट टू बी ॲक्च्युली की हायली एज्युकेटेड, मला हायली एज्युकेटेड व्हायचं आहे, नॉलेजेबल व्हायचं आहे, फ्रेंडली व्हायचं आहे, आर्टिस्ट व्हायचं आहे, ऑथर व्हायचं आहे, विजनरी व्हायचं आहे, मला हे बनायचं आहे. मला काय करायचं आहे, डू म्हणजे काय, मला काय करायचं आहे, लॉट्स ऑफ रीडिंग अँड वॉचिंग ट्रेनिंग व्हिडिओज एक्सेट्रा, टेक टाइम टू टॉक टू पीपल, विजिट हिस्टॉरिकल प्लेसेस, आर्ट गॅलरीज एक्सेट्रा, पेंट, ड्रॉ, राईट, हे मला करायचं आहे. ओके. हॅव, मला माझ्याजवळ काय आहे. ओके, पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये आपण बोलतोय माझ्याजवळ काय आहे, तर एक्सटेन्सिव्ह नॉलेज ऑफ, माझ्याकडे एक खूप नॉलेज आहे कशाचं, जॉग्राफी, म्युझिक, आर्ट, इन्व्हेस्टमेंट, ह्याचं भरपूर नॉलेज आहे. एक्सपिरियन्स कशाचा आहे, तर कार रेसिंग, स्कीइंग ऑल ओव्हर द वर्ल्ड, ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड, ग्लायडिंग इन ओरोमा, रिओ कार्विनरी, हे आहे. एक्सपर्टीज कशात आहेत, एक्सपर्टीज म्हणजे मी एक्सपर्ट कशामध्ये आहे, लॅटिन डान्सिंग, सेलिंग, काईट सर्फिंग, डायव्हिंग, माय स्पोर्ट्स कार्स, पेंटिंग, ड्रॉइंग, स्कल्पचर, स्कूबा डायव्हिंग. ओके, फक्त एक एक्झाम्पल दिलेलं आहे कसं असावं तुमची पर्सनॅलिटी किंवा काय काय तुम्हाला कसं लिहिता यावं ह्याच्याबद्दल. ओके, तर मग फायनान्समध्ये काय असं, मला काय वाटतं, मला काय असावं, तर वेल्दी असावं, स्मार्ट असावं, सेल्फ सफिशियंट असावं, केअरफुल असावं, वेल एज्युकेटेड असावं. डू, मला काय करायचं आहे, तर चॅरिटी करायची, टॅक्सेस पे करायचे आहेत, पे मायसेल्फ फर्स्ट, मला स्वतःला पहिल्यांदा पे करायचं आहे, मनी मॅनेजमेंट लर्न करायचे आहे, हायर फायनान्शियल मेंटर्स करायचे आहेत. आणि काय आहे माझ्याकडे, तर हाऊसेस आहेत, मी खूप श्रीमंत आहे, तर बघा, तर मग माझ्याकडे काय आहे, हाऊसेस आहेत, कुठं कुठे, तर ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, युरोप आहे. कार्स पण आहेत तिथं हाऊसेसला जायला. $1 million जस्ट फोन कॉल अवे, माझ्याकडे इतके पैसे आहेत. मग हे सगळं मी इथं लिहिलेलं आहे. ओके, द सेम थिंग विथ द करिअरचं सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. बी म्हणजे मला काय बनायचं आहे, मग माझ्याकडे मला अजून काय करायचं आहे आणि काय आहे. ओके, इन द सेम वे सोशलमध्ये कसं आहे, ते आउटगोईंग, फ्रेंडली, सोशलेबल. डू काय करायचं आहे आणि मग काय काय आहे. स्पिरिच्युअलमध्ये कसं आहे हे लिहायचं आहे, हे त्याचं पण सेम आहे. बी, डू, हॅव, काम, काम सेंटर्ड, फेथफुल वगैरे. स्पिरिच्युअलमध्ये लर्निंगमध्ये लर्न अबाउट द बॉडी, इमोशन अँड अनकॉन्शियसनेस, हॅव, ट्रू इनर स्पेस. मग फिजिकल हेल्थमध्ये काय काय आहे, काय काय बनायचं आहे, हे सगळं लिहायचं आहे तुम्ही. मी इथं एक्झाम्पल्स दिलेली आहेत. आणि फॅमिलीमध्ये कसं असलं पाहिजे. ओके, सो दिस इज ऑल द थिंग्स which you have to include about your personality in the statement of purpose. तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये हे सगळं थोडं थोडं का होईना, म्हणजे एवढं सगळं नाही ॲक्च्युली, पण थोडं थोडं का होईना तुमची पर्सनॅलिटी कशी आहे हे थोडंसं आलं पाहिजे. म्हणजे असं नको की ना तुम्ही भांडकुदळ आहे, तुम्ही खूप रूढ आहे, असं म्हटल्यावरती तुम्हाला कोणीही ॲडमिशन देणार नाही आहे. सो यू हॅव टू बी व्हेरी सॉफ्ट. तुमच्या चांगल्या क्वालिटीज तिथे दाखवायच्यात, खोट्या क्वालिटीज अजिबात तिथे दाखवायच्या नाही आहेत. ओके, so this is the personality. Now what is statement of purpose, आपण आता बघूया की ना स्टेटमेंट ऑफ पर्पज, SOP म्हणजे काय नक्की. So we are going to see a statement of purpose, sometimes referred to as a personal statement, is a critical piece of a graduate school application that tells admission committees who you are, what your academic and professional interest and how you will add value to the graduate programs you are applying to. So you see, when you are actually going abroad for your education, then you are the ambassador of this country. Actually you are representing this country.
म्हणजे तुम्ही जर इंडियामधनं जर अमेरिकेला जात असाल कुठल्याही एज्युकेशन घेण्यासाठी, तर तुम्ही इंडियन अँबॅसिडर आहात. तुम्ही काय करताय, तुम्ही इंडियन कल्चर तिथं रिप्रेझेंट करताय. सो व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज? इट टेल्स द कमिटी, ॲडमिशन कमिटी मेंबर्स, म्हणजे आपण ते पर्सनॅलिटीचं डायग्राम ह्याच्यासाठीच मगाशी बघितलेलं आहे. इट शुड टेल द कमिटी मेंबर्स दॅट हू यू आर, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. इट डज नॉट मीन दॅट हू यू आर डज नॉट मीन दॅट what is your name, what is your position, it doesn't mean that. पण तुमचे इनियर क्वालिटीज ज्या काही आहेत त्या सगळ्या तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. व्हॉट युअर अकॅडमिक अँड प्रोफेशनल इंटरेस्ट सर, तुमचे अकॅडमिक आणि प्रोफेशनल इंटरेस्ट काय आहेत हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अँड हाऊ यू विल ॲड व्हॅल्यू टू द ग्रॅज्युएट प्रोग्राम यू आर अप्लाइंग टू. आता नुसतं ते तुम्हाला देणार नाही, यू हॅव टू ऑल्सो गिव्ह समथिंग टू देम ॲक्च्युअली. म्हणजे तुम्ही जर ग्रॅज्युएशन प्रोग्रामला तिथं गेलेला असाल तर यू हॅव इन सम वे टू बेनिफिट दोज पीपल. म्हणजे तुमच्याकडे असे काही स्किल्स असले पाहिजेत की ना जेणेकरून तुम्ही त्या लोकांना सुद्धा बेनिफिट करता आलं पाहिजे. ओके, सो दिस ऑल शुड बी इन्क्लुडेड इन दिस स्टेटमेंट ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज, ज्याला आपण पर्सनल स्टेटमेंट असं पण म्हणतो. आणि हा क्रिटिकल पीस आहे ग्रॅज्युएट स्कूल ॲप्लिकेशनसाठी. ओके, हा एक खूप महत्त्वाचा पीस आहे, आपण असं म्हणू महत्त्वाचा घटक आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमधला सध्या. नाव Gerard Pierce, Associate Director of Enrollment Services at Northeastern University, says that a strong statement of purpose can be deciding factor in a graduate student's admission. आता हा जो आहे असोसिएट डायरेक्टर तो आहे, तो काय म्हणतो की ना हा स्ट्रॉंग स्टेटमेंट ऑफ पर्पज तुमचं ॲडमिशन अप्रूव्ह व्हायचं का डिसअप्रूव्ह व्हायचं हे सगळ्यात क्रिटिकल कुठलं असतं, तर डिसाइडिंग फॅक्टर कुठला आहे, तर तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज. नाव युअर स्टेटमेंट ऑफ पर्पज इज वेअर यू टेल युअर स्टोरी अबाउट हू यू आर, वाय यू डिझर्व टू बी द पार्ट ऑफ द युनिव्हर्सिटी or the community. It gives the admissions community the chance to know you and understand how you will add value to the classroom, he says. आता हा काय म्हणतो बघा, स्टेटमेंट ऑफ पर्पजची त्यांनी डेफिनेशन केलेली आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, ते तुमची स्टोरी सांगतं ॲडमिशन कमिटीला. ओके, आणि ते काय सांगतं की ना तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कसे कॅपेबल आहात त्या पोस्टसाठी, हे त्या ॲडमिशन कमिटीला सांगण्याचं काम हे स्टेटमेंट ऑफ पर्पज करतं. आणि ते तुम्हाला अंडरस्टँड करू शकतं आणि तुम्हाला नो करू शकतं. स्टेटमेंट ऑफ पर्पजने तर ॲडमिशन कमिटी जी आहे ती तुम्हाला समजून घेते आणि तुम्ही कशी ॲड व्हॅल्यू कराल क्लासरूमला, म्हणजे क्लासरूमला कसे युजफुल असाल हे ते स्टेटमेंट ऑफ पर्पज त्या ॲडमिशन कमिटीला सांगतं. So I think you understood what is statement of purpose. Actually, these are the definitions of statement of purpose. We will see again what is statement of purpose here. See, statement of purpose is an essay. See, I am going to extend it actually. Statement of purpose is an essay which is one of the most important aspects of your application for getting admission in some college, university or graduate school. हे सोप्या भाषेमध्ये तेच जे आहे ते डेफिनेशन ते थोडं सोप्या भाषेमध्ये इथं लिहिलेली आहे. हे काय आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, एसे आहे. आणि तो एसे काय काम करतो, तर मग इम्पॉर्टंट आहे खूप तुम्हाला ॲडमिशन मिळण्यासाठी तुम्ही ज्या काही युनिव्हर्सिटीला जाणार आहात किंवा ज्या काही कॉलेजला जाणार आहात. शक्यतो आता आपल्याकडे काहीच कॉलेजेसमध्ये लागतात, बट वेन यू गो अब्रॉड फॉर युअर स्टडीज यू नीड द स्टेटमेंट ऑफ पर्पज कंपल्सरी. ओके, देन व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज अगेन. स्टेटमेंट ऑफ पर्पज इज अ गेटवे टू युअर करिअर. ते काय आहे, तर तुमच्या करिअरचा तो एक गेटवे आहे. ओके, म्हणजे आपण असं म्हणतो की ना तो दरवाजा आहे तुमच्या करिअरसाठी. ओके, स्टेटमेंट ऑफ पर्पज इज अ कॉमन पार्ट ऑफ द युनिव्हर्सिटी अँड ॲडमिशन प्रोसेस. स्टेटमेंट ऑफ पर्पज हा कॉमन पार्ट आहे युनिव्हर्सिटी आणि किंवा कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेसला. आता आपण ते मग अशी बघितलं तेच आहे परत इथे लिहिलेलं. Statement of purpose tells admission committee who you are, why are you applying to particular university, why are you a good candidate, what do you want to do in future.
आता स्टेटमेंट ऑफ पर्पज ऍडमिशन कमिटीला काय सांगतं की ना तुम्ही कोण आहात, तुम्ही का त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये त्याच पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये का अप्लाय करताय, वाय आर यू नॉट अप्लाइंग टू द अनदर युनिव्हर्सिटी टू अनदर कोर्स, this why for the particular university and the particular course and why you are a very good candidate, तुम्ही का कॅपेबल कॅन्डिडेट आहात हे ते सांगतं. अँड व्हॉट डू यू वॉन्ट टू डू इन फ्युचर, तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे हे पण ते स्टेटमेंट ऑफ पर्पज सांगतं ॲक्च्युली. देन स्टेटमेंट ऑफ पर्पज reflects not only who you are as a candidate but also your writing abilities. स्टेटमेंट ऑफ पर्पज नुसतं तुम्हाला कॅन्डिडेट म्हणून तिथं प्रेझेंट करत नाही, पण तुमचे रायटिंग ॲबिलिटीज म्हणजे तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज किती स्ट्रॉंग आहे, किती छान लिहिलेलं आहे, तुमचे रायटिंग ॲबिलिटीज किती चांगले आहे हे सुद्धा दाखवण्याचं काम हे तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज तिथे करत असतं. ओके, सो वी आर गोइंग टू मूव विथ द नेक्स्ट स्लाइड. सो व्हॉट इज द ॲप्लिकेशन प्रोसेस. ओके, ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असते स्टेटमेंट ऑफ म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन करताय एखाद्या कोर्सला किंवा मग एखाद्या युनिव्हर्सिटीला एखाद्या कॉलेजला, तर मग त्याची ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असते ते बघा. सो स्टेटमेंट ऑफ पर्पज इज नेसेसरी. तर तुमचा जो एसे आहे स्टेटमेंट ऑफ पर्पजचा म्हणजे तुम्ही जे काही लिहिताय ते सगळं नेसेसरी आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज नेसेसरी आहे. देन व्हॉट यू नीड, लेटर्स ऑफ रिकमेंडेशन, तुम्हाला लेटर्स ऑफ रिकमेंडेशन लागतात. दिस लेटर्स ऑफ रिकमेंडेशन यू कॅन गेट फ्रॉम युअर टीचर्स हू आर टीचिंग यू. तुम्हाला हे लेटर्स ऑफ रिकमेंडेशनचे कोणापासून लागतात, तर मग तुम्हाला जे कोण शिकवतात त्या शिक्षकाकडनं ते लेटर्स ऑफ रिकमेंडेशन लागतं. द टीचर्स हू आर टीचिंग यू, द पीपल हू नो यू व्हेरी वेल, फ्रॉम दोज पीपल ॲक्च्युली you need this letters of recommendation. If you are studying in some college, from the teacher, from the principal, from the vice principal, you need the letters of recommendation. Then about the education loan, एज्युकेशन लोन लागेल तुम्हाला इफ यू आर गोइंग अब्रॉड अँड देन इफ द प्राइस ऑफ युअर कोर्स इज व्हेरी हाय अँड देन इफ यू कॅनॉट अफोर्ड इट यू नीड एज्युकेशन लोन. देन स्टुडंट विसा ॲप्लिकेशन, तुम्हाला विसा लागतो ॲक्च्युली. ॲडमिशन एसे रायटिंग, ॲडमिशन एसे रायटिंग म्हणजे काय, तर मग तुम्ही ॲडमिशन त्या पर्टिक्युलर कोर्सला आणि त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीला का घेता आहे अँड व्हॉट इज युअर लाइकिंग फॉर दॅट कोर्स, दिस ॲडमिशन एसे रायटिंग यू हॅव टू डू. अँड स्टुडंट करिक्युलम विजन मीन्स व्हॉट स्टुडंट्स विसा, तुमचा विसा ॲक्च्युली व्हॉट दिस विसा शुड इन्क्लूड ॲक्च्युली युअर ऑल दोज हॉबीज अँड एव्हरीथिंग. तुमचं जे काही विसामध्ये आहे त्याच्यामध्ये तुमची माहिती थोडीशी तिथं तुम्ही घातली पाहिजे. सो व्हॉट इज विसा वी आर गोइंग टू सी इन द लास्ट पार्ट ऑफ दिस लेसन ऑल्सो. सो वेन यू आर रायटिंग अ स्टेटमेंट ऑफ पर्पज यू हॅव टू प्लॅन समथिंग. तुम्हाला स्वतःला काही प्रश्न विचारायचे ज्याला आपण तिथं ब्रेनस्टॉर्मिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी जरा पहिल्या पेजला जायचंय, ज्यावेळेस आपण हे बघितलं त्यावेळेस आपण इथं ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे इथपर्यंत आलेला आहे, आपण ॲप्लिकेशन प्रोसेसपर्यंत आता सध्या आपण आलेलो आहे. आता ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं की ना, ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर मग तुम्हाला स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही हा SOP लिहिताय त्यावेळेस. आता ते प्रश्न कुठले आहेत तुम्हाला प्लॅन करायचं आहे. उगाच उठलो आहे आणि SOP लिहायला सुरुवात केलेली आहे असं होणार नाही. सो यू हॅव टू ब्रेनस्टॉर्म युअर सेल्फ, यू हॅव टू थिंक युअर सेल्फ. ओके, सो व्हॉट यू हॅव टू थिंक, सी द फर्स्ट वन, वाय डू आय वॉन्ट दिस डिग्री. सो बिफोर रायटिंग द स्टेटमेंट ऑफ पर्पज यू हॅव टू थिंक वाय डू आय वॉन्ट दिस डिग्री, म्हणजे मला ही डिग्री कशासाठी पाहिजे, जस्ट फॉर अर्निंग मनी, जस्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ माय सेल्फ or the development of my country or for some another use. हे तुम्ही ॲक्च्युली ब्रेनस्टॉर्म करायचं आहे, तुम्ही विचार करायचा आहे. व्हॉट आर माय एक्सपेक्टेशन्स फ्रॉम दिस डिग्री, तुम्हाला त्या पर्टिक्युलर डिग्रीपासून एक्सपेक्टेशन्स काय आहेत. और फॉर जस्ट सेक ऑफ टेकिंग द डिग्री यू आर टेकिंग डिग्री, म्हणजे फक्त आता काय करायचं शिकायचं आहे तर मग चला हे डिग्री घेऊन टाकू असं आहे का, काय एक्सपेक्टेशन्स काय आहेत त्या डिग्रीपासून. देन
what courses or programs excite me the most. You have to brainstorm yourself that which courses you like, which programs you like. म्हणजे उगाच माझा मित्र गेलेला आहे ह्या कोर्सला म्हणून मी चाललेलो आहे, किंवा माझं आई वडील सांगतात म्हणून मी चाललेलो आहे, or someone is there so I am also going. This will not do. Okay, so you have to decide with the courses that excite you most. Then where do I want this degree to take me professionally and personally. म्हणजे ह्या डिग्रीनी नक्की मला कुठं न्यायला पाहिजे. प्रोफेशनली म्हणजे मी कुठल्या हाईट पर्यंत पोहोचलं पाहिजे, पर्सनली प्रोफेशनली, ह्याच्या सगळ्याचं थिंकिंग तुम्ही करायचं आहे. ओके, देन हाऊ विल माय युनिक प्रोफेशनल अँड पर्सनल एक्सपिरियन्स ॲड व्हॅल्यू टू द प्रोग्राम. तुम्ही असं पण थिंक करायचं आहे की ना माझा प्रोफेशनल आणि पर्सनल एक्सपिरियन्स जो आहे तो मी जो काही डिग्री घेतोय, जो काही प्रोग्राम घेतोय, त्याला ते कसं ॲड व्हॅल्यू करेल, त्याला ते बेनिफिट कसं करेल, ह्याचा पण तुम्ही विचार करायचा आहे. So these are the key questions which you have to write, which you have to think before writing the SOP. तुम्हाला ह्या की क्वेश्चन्सचा विचार करायचा आहे SOP लिहिण्याच्या अगोदर. ओके, I think you have understood up to this. So these are the first 4 points which we have completed. Then we'll start with the 7 P's. 7 P's चा जो पॉइंट आहे त्याला आपण सुरुवात करूयात. सो 7 P's आहेत ते 7 P's म्हणजे काय तर 7 P पासनं होणारे चालू होणारे शब्द. पर्पज. पर्पज कशाचा पर्पज, तर मग गेटिंग द डिग्रीचा पर्पज. गोल्स अँड इंटरेस्ट. यू हॅव टू सी व्हॉट आर युअर गोल्स अँड व्हॉट इज युअर इंटरेस्ट. पास्ट एक्सपिरियन्स, तुमचा पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, व्हॉट काइंड ऑफ तुमचा पास्ट एक्सपिरियन्स कसा आहे, किती आहे, रिसर्चमध्ये किती आहे, प्रोजेक्टमध्ये किती आहे, प्रेझेंटेशन्समध्ये किती आहे आपला पास्ट एक्सपिरियन्स, का आपण कधी रिसर्च पेपर्स लिहिलेलेच नाही आहेत, प्रोजेक्ट्स लिहिलेलेच नाही आहेत, हे सगळं आपण विचार करायचा आहे. प्रोग्राम. क्रॅक्स ऑफ SOP. तुम्हाला हे क्रॅक्स, तुम्ही हे विचार करायचे क्रॅक्स आहेत हे SOP मध्ये की ना, वाय दिस कंट्री, हीच कंट्री का, म्हणजे अमेरिका तर अमेरिकाच का, जर्मनी तर जर्मनीच का, किंवा रशिया तर रशियाच का, हे तुम्ही विचार करायचा आहे. वाय पर्टिक्युलर कॉलेज, ते जे कॉलेज सिलेक्ट करताय तुम्ही तेच कॉलेज का. युअर वर्क अँड द प्रोग्राम दॅट चूज. कनेक्शन्स, एक्सपिरियन्स, प्रोफेसर ॲट द कॉलेज दॅट यू वॉन्ट टू चूज. आता प्रोग्राम आणि वर्क तुम्हाला चूज करायचं आहे. तुम्हाला कनेक्शन्स, एक्सपिरियन्स, प्रोफेसर्स ऑफ द कॉलेज तुम्हाला तिथं चूज करायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट इज पर्सनॅलिटी. You have to connect your personality to the personality of college. Means you have to be one with the college. तर मी वेगळा आहे कोणतरी असं दाखवून काही उपयोग नाही आहे. तुम्हाला त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे, त्या कॉलेजशी एकरूप होणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट इज plain English. While writing your SOP, you should use plain English. It should be clear, effective and logical. खूपच असं इंग्लिश वापरायचं नाही की ना जे कुणाला समजत नाही. ओके, सो यू शुड यूज प्लेन इंग्लिश, क्लिअर, देअर शुड नॉट बी कन्फ्युजिंग वर्ड्स, इट शुड बी इफेक्टिव्ह अँड लॉजिकल ऑल्सो. प्रूफ अँड रीड. Proof and read means what? You should proofread everything. Whatever you have written, you should proofread it. You have to check it again. Edit and stick to the word limit. म्हणजे तुम्ही काय करायचंय, तुम्हाला एडिट करायचं, दुरुस्त करायचंय आणि वर्ड लिमिटला स्टिक करायचं. वर्ड लिमिट किती असतं तर साधारणतः 500 वर्ड्स असतं, ते आपण पुढे बघणार आहोत. नॉट मोर दॅन 2 पेजेस, म्हणजे 2 पेजेसच्या वरती SOP नसावी तुमची. ओके. प्रोसेस, बिगनिंग, मिडल अँड एंड. प्रोसेस कसं असावी SOPची, तर पहिल्यांदा बिगनिंग असावा, नंतर मिडल असावा आणि नंतर एंड असावा. I think you have understood up to this. I am just going to recapitulate what we have studied today because this is a new topic for you. First we studied the personality. पर्सनॅलिटी मधले आपण पॉइंट स्टडी केलेले आहेत की ना, कशी पर्सनॅलिटी तुमची तुम्ही तिथे दाखवली पाहिजे, त्या SOP मध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल, हे आपण पहिल्यांदा बघितलं. देन व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज, आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज काय आहे हे पण बघितलं.
ऍप्लिकेशन प्रोसेस काय आहे स्टेटमेंट ऑफ पर्पजची हे पण बघितलं. नंतर मग ब्रेनस्टॉर्मिंग बघितलं, म्हणजे की की क्वेश्चन जे काही आपण स्वतःला आज करायचे आहेत ते बघितलं. आणि 7 P's बघितलं. या लेक्चरमध्ये आज आपण हे 5 पॉईंट्स बघितले. देर आर 16 पॉईंट्स इन टोटल. विथ टुडे वी हॅव स्टडीड दिस 5 पॉईंट्स. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड इट. थँक यू. थँक यू व्हेरी मच.